विजयी हास्य प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय। आता एअरपोर्टवर देखील त्याचं स्वागत झालेलं आहे आणि खरं तर सेलिब्रेशन बाहेर आहे, कारण मुंबई विमानतळाच्या बाहेर ते आल्यानंतर खऱ्या सेलिब्रेशनला सुरुवात होणार आहे। कुटुंब म्हणून भारतीय सगळे एकत्र जमले। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मरीन ड्राईव्हवरचा हा सगळा उत्साह आणि चॅम्पियन टीम आता मुंबईमध्ये दाखल। पहिली झलक टीव्ही9च्या प्रेक्षकांसाठी एक्सक्लुझिव्ह। आपल्याच कुटुंबातील कोणीतरी मोठी कामगिरी केल्यावर जसा आनंद आपल्याला होतो तसाच आनंद आज प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर आहे। आणि ओपन डेक बसमधून कधी एकदा ही इंडियाची मिरवणूक निघते टीम इंडियाची, असंच प्रत्येक या ठिकाणी जो माणूस उपस्थित आहे त्याला आता वाटतंय। तर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। वर्ल्ड चॅम्पियन टीम आता मुंबईमध्ये दाखल आणि अनोख्या पद्धतीने करण्यात आलेलं त्यांचं स्वागत। मुंबई एअरपोर्टवर देखील एका अनोख्या पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं। फ्लाईटमधून बाहेर पडतानाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे मरीन ड्राईव्हवरची प्रचंड गर्दी आता क्रिकेट प्रेमींची या ठिकाणी झालेली आहे। संपूर्ण हा रस्ता क्रिकेट प्रेमींनी असा फुलून गेलेला आहे। प्रत्येक प्लेयरसाठी वेगळे स्लोगन्स जे आहेत तेच बनवण्यात आलेले आहेत। यामध्ये मुंबईचा राजा रोहित शर्मा, बूम बूम बुमराह, वेल डन हार्दिक अशा स्वरूपाचे स्लोगन्स जे आहेत ते सध्या या सर्वच मुंबईकरांकडून वारंवार बोलले जात आहेत आणि टीम इंडियाच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळाच आनंद मायदेशी परतल्यानंतर आपण पाहतोय। तर मरीन ड्राईव्हवरचे हे दृश्य आपण पाहतो। इथे देखील आता प्रचंड गर्दी झालेली आहे। वानखेडे स्टेडियमच्या आत जेवढी गर्दी आहे तेवढीच गर्दी स्टेडियमच्या बाहेर देखील आपल्याला पाहायला मिळते। क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर या सगळ्या वर्ल्ड चॅम्पियन टीमचं मुंबईमध्ये आता आगमन झाले। त्यांच्यासाठी देखील हा कौतुक सोहळा एक अनोखा आहे। आता पश्चिम द्रुतगती महामार्गावर मुंबई पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। VIP कॉन्वेमधून टीम इंडियाची बस आता पश्चिम द्रुतगती महामार्गावरून पास होणार आहे आणि थोड्याच वेळात मरीन ड्राईव्ह परिसरात दाखल होणार आहे। आणि मरीन ड्राईव्ह परिसरातील दृश्य आपण पाहतोच आहोत कशा प्रकारे टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांचा हा महासागर मुंबईच्या या रस्त्यावर उतरलेला आहे। पावसातही टीम इंडियासाठी कशा प्रकारे लाखोंची गर्दी जमली आहे त्याची ही दुसरी दृश्य मरीन ड्राईव्ह परिसरातली। तर वानखेडेवरच्या VIP गेटनं ही बस जी आहे ती आज जाणार आहे। त्यासाठी आता पोलिसांकडून देखील आता बंदोबस्त वाढवण्यात आलाय। रस्ता काहीसा मोकळा या ठिकाणी केला जातोय कारण प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे। तर इथे पाहतो की प्रचंड गर्दी क्रिकेट प्रेमींची झालेली आहे आणि त्यामुळे पोलिसांकडून या सगळ्यांना या ठिकाणाहून हटवलं जात आहे। रस्ता काहीसा मोकळा केला जातो या ठिकाणी। तर पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज देखील केलेला आहे। अतिउत्साही क्रिकेट प्रेमींचा उत्साह जास्त वाढलेला आहे, त्यामुळे पोलिसांकडून सौम्य असा लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। तर ज्या गेटनं टीम इंडियाची बस या ठिकाणी येणार आहे VIP गेट मधून, तर तिथेच क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे देखील पोलिसांनी या सगळ्यांना इथून हटवलेलं आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज देखील केलेला आहे। एकतर पाऊस सुरू आहे त्यामध्ये प्रेक्षकांची क्रिकेट प्रेमींची झालेली गर्दी आणि VIP गेट जे आहे त्या ठिकाणी देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने जात होते आणि त्यामुळे देखील पोलिसांनी या सगळ्यांना इथे अडवलेलं आहे। जो तो आपली जागा पकडण्यासाठी कशा प्रकारे उत्सुक आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय। कोणतीही मुवमेंट मिस होऊ नये यासाठी अगदी युवा वर्गापासून सगळेच जण आज या ठिकाणी जमलेले आहेत आणि या गेट मधून आज जाण्यासाठी कशा प्रकारे गर्दी आहे आणि पोलिसांकडून कशा प्रकारे या लोकांना जरा दूर केलं जाते, अति उत्साही क्रिकेट प्रेमींना दूर केलं जातंय त्याची दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे, मात्र त्याही मोठ्या प्रमाणात मुंबईचा हा जनसागर जो आहे तो सध्या मरीन ड्राईव्ह परिसरात। तर टीम इंडियाच्या कौतुक सोहळ्यामध्ये सहभागी व्हा असं आवाहन रोहित शर्मा आणि जय शहा यांच्याकडून करण्यात आल्यानंतर हे ट्विट केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांनी गर्दी केली आहे। वानखेडे स्टेडियम खचाखच भरलेलं आहे, सगळे गेट्स बंद करण्यात आलेत आणि आता ही दृश्य आपण पाहतो। याच ठिकाणाहून टीम इंडिया वानखेडेकडे रवाना होणार आहे, तर ती दृश्य आपण इथे पाहतोय। तर टीम इंडिया आता या ठिकाणाहून बाहेर पडताना सगळ्यांचेच कॅमेरे या ठिकाणी सरसावलेले आहेत आणि विजयी टीम